बोला बोला अरे वा अरे वा अरे बाप आज आम्ही जातो आहोत आमच्या शेताकडे. तिकडे बघू शकता कोणीच नाही वाटत. हा आम्ही दोघंच ब्लॉक्स थांबतो थोडासा डायरेक्ट शेतात गेले तुम्हाला दाखवतो. तर आम्ही आलेलो आहेत शेतामध्ये आमच्या. ते बघू शकता आपल्या शेतापासली नदी आणि का इकडं हे वातावरण एवढं चांगलं आहे. जे दिसते ते आपलं शेत आहे. काही आहे ते पुढलं शेत आहे. इथे आंब्याचे झाड आहे. त्यांनी ते एक असं झाड आहे जे झाड त्या झाडाचे फळ खायसाठी आम्ही आलेलो आहोत. आणि ते झाड तिकडं आहे ते पाहू शकता. तिथं माझी आई आहे आणि आम्ही ते फळ खाण्यासाठी जाणार आहोत. आणि ते फळ कोणतं आहे तुम्ही असं कमेंटमध्ये सांगा. या त्याच्यामध्ये सीझनमध्ये कोणतं फळ भेटू शकतं असं ते आम्ही खाण्यासाठी आलेलो आहे. आम्ही पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो कसं आहे ते फळ. आम्ही इथून आता त्या गाडीपर्यंत जाणार आहोत. आपण वाट आहे आपल्या शेतात जायची वाट आहे ती. आम्ही ते फळाकडे जाणार आहोत तो फळ खाण्यासाठी. आणि आता आम्ही जातो दोघं जण. चल रे चल चल. तर आम्ही आधी काही हे मुलं आलेले आहेत आमच्या आधी येऊन जांभळं खाल्लेले आहेत. ते मला सांगून टाकतो आम्ही जांभळे खायसाठी जाणार आहोत. काही पाहू शकता हा माझा भाऊ आहे आणि जांभळे हे केलेले आहेत. तो पळून जातो की दाखवत नाही तो काही दाखव रे जांभळे दाखव. पळून जातो हा निखिल हा आमचा हा सोम हा म्हातारा शिवाय झाले म्हणून त्या म्हाताराला मारून आम्ही जाणार आहोत. काय काम घेऊ नका चला. की त्यांनी जांभळे आणले तर आम्हाला म्हणतात म्हातारा मारणार आहे. बघा बघा एवढंच आणि आहे. तर आम्ही तिथे जाऊन दाखवतो तुम्हाला ते झाड जांभळं दाखवतो. सॉफ्ट होतात हे पाहू शकता जांभळं हो का असे जांभळं आहेत. हा म्हणतो जांभळं काढून दे आम्हाला. त्याला झाडावर चढता येत नाही. दे इकडं. अरे भाई लोक कॅरेट दिलेली आहे. हा आहे तो हा माझा भाऊ जो तिथून जांभळाची थैली भरून आणला होता. आणखी त्याचं पोट भरलं नाही. तो आणखी न्यायला आलेला आहे. झडपीत आहे झाडावर आलेला आहे. इथे पाहू शकता हे जांभळाची 4-5 जांभळं तोडतो. पण मी कधी मोबाईल पडेल काही सांगता येणार नाही. पडाले जांभळं पडाले. आता इकडे जातो. ही थैली आपली अडकून ठेवलेली आहे. मी खूप अवघड होतं हे करायला. पडालेत का याचा हो का. ही थैली पण घ्या. या थैली टाका तुम्ही. मला वरी जड चालेल. फुटालेत मला भरावं लागेल थैलीमध्ये. तर खूप अवघडमध्ये थांबलेलं हे पाहू शकता. खाली काहीच नाही धरायला काही नाही. हा बघा कसं बघतो माझ्याकडे. हा बघा आणि हा बघा जांभूळ खातो. असे पार एका कडीला चालवलं आहे मी पाहू शकता. हो का एका कडीला आहे मी एका फांट्यावर आहे. हे फांटा पाहू शकता. आणि बघा इथं आहे पिची. आम्ही सगळे झाडाचे जांभळं तोडलेले आहेत. आणि डायरेक्ट झाडाचा पुढे व्हिडिओ मला दाखवत नाही. पाहू शकता ते जांभळं हो का आम्ही वरून टाकू लागतो. हे येचू लागते आणि तो का ते दुसरं एक बडबडत हो का खूप बडबडतो तो. आणि आम्ही आता सगळे जांभळं तोडलेले आहे. तिकडून झाडाचे माणूस आले तो काही आले. हे इकडे बरोबर झाडाचा माणूस आलेला आहे. आणि ते काही खरं नाही मारेल ते आम्हाला मारायचं आहे. होते बोलाले काहीतरी शिवाय झाले बघू काय म्हणते बघू. काय झालं कोणाला बरोबर आहे की. हा नाही गाचं खाली काही त्या कापसापाशी तिथे काही केलं नाही. काय केलं हा बरोबर मी अमृत आपल्या राऊत अरे नाही रे तसं न्या बरोबर. मला वाटलं कुठं मारतात की आता त्यांच्या हातात काठी होती. तर असं अतिशय खतर सपाट्यातून बाहेर निघालो. तर खूप आबाळ आलेला आहे पाहू शकता. खूप आबाळ आलेला आहे. कधी पाऊस येईल काही सांगता येणार नाही. तर जाऊत आपण. तर आम्ही खाली उतरलो आहोत. खाली जांभळ खातो आता. नरडं कोरडं पडलं आणि आता काय म्हणतो पाणी प्यायचं म्हणतो. तिकडे हिर आहे. हिरीकडे जाऊन आम्ही पाणी पिणार आहोत. काढून टाकू. आता आपल्याला काम करायचं आहे. कोण कोण शेतात काम करते नक्की सांगा. आता आपण हे तिकडे नेऊन टाकतो. मी हे एवढं नेऊन टाकायचं आहे तिकडं टोपलं. कुठं टाकायचं आहे. आईनं नीट भरलं होतं आणि आम्ही इथे असा कचरा केला. त्यामुळे आई म्हणाली आम्हाला नीट भरा म्हणून. आता हे दोघं जण भराले त्याच्यात. जरा टोपलं उठून त्या डोसक्या धरा महादेव मागी धरत आहे हा. ओ माय गॉड. अरे भाई कुठला अरे पाडलेला आहे. आणि हे सगळं का अर्धवट कार्यक्रम करतात. हे सगळा कचरा सांडलेला आहे माझ्या अंगावर. यांनी आता ते शिवा खात आहेत ते.
मी वाचलो सगळं उरावर गेलो त्यांनी सगळं सांडिलं अर्धवट कार्यक्रम करून तिथं सगळ्या आई हे करून ठेवलं आईने चांगलं निघलं होतं त्यांनी सगळा धिंगाणा केला हे टोपलं नाही म्हणतो हा हे काय टोपलं नाही तर काय मजा हातात टोपला तर घ्याते की मग येडे आहेत हे दोघं येडे आहेत जरा त्या आता सांगेल हे भरावं लागली पुन्हा त्यांना भरा नीट भरा आता कसं पण वेळ आणि भरतात हे जाते की नाही घरला नाही यायला आज इथं शैला इथंच ठेवायचे शैला हे एवढं वावर धोंडे वेचून काढायला लावायचे धोंडे वेचून काढले घ्यायला 10 रुपये 5-5 वाला शिपचा पुढा ह्या दोघाला हा 5-5 रुपये देतो 5-5 रुपये देतो 500 रुपये चॉकलेट खाय की येडे आणि भरा देते सगळे आता हे लास्ट राहिले आता इथून धोंडे यायचे आपल्याला धोंडे येतल्याच्या नंतर पाणी येणार आहे इथं पण माझ्या आता हे धोंडे येत आहेत हे इकडे आता धोंडे येत लागा आता एवढी मला हे धोंडे येतो लागायचे तिथं नेऊन टाकणं आलो का मी मला म्हणतात काय करायला लागतो मी नेऊन टाकावं तिथं तेवढं नेऊन टाकलं ते सांडिलं आणि ते सगळं तिथला कचरा सांडिला आईला याचावं लागायला ते सगळं याने सांडिला भरा सर धोंडे भरा चला पटपट भरा हे काम आहे आपल्याला काही ताण घेऊ नका खूप काम करायचं आहे आब्बा आलेला आहे खूप आब्बा आलेला आहे आमचे 4-5 मित्र येणार होते ते पण आले नाहीत काय करावं नाही तर त्यांच्या संग मजा खूप येत होती आधीच्या व्हिडिओमध्ये कालू डॉन म्हणला होता आपण आपला कालू बाय आणि तिथं ह्याच्यामध्ये खवल आली तिथे तो कालू आहे आपला तो पण आला नाही तो पण खूप फनी आहे आता हे आपल्याला भरायचं आहे सगळं इथलं भरून नेऊन टाकायचं उचलून देणार आहे ते मला उचला पटकन उचलू लागणार आहे मला आता खूप वजा आहे रे बजाल अरे बाई थांब अरे बापू थांब मी धरणं आलं बघता 1 मिनिट अरे बापू खूप गज लागाले 30-35 किलो टोपलं कसं रुचलू काय करणार रे रुचवा अरे बाप ते धोंडे टाकलेले आहेत बघा दोघाला खूप जड जात आहे भरून द्यायला तो का त्याने रिचिलेला आहे सगळा डाव मला जावं लागते याचून द्यायला अरे तुम्ही येतावं लागते तुम्हाला सगळं आता काय खरं नाही तिथं कसं रिचवाला बघा हे अर्धवट कार्यक्रम करायला सगळं इथं रिचवायचे होते ते इथं रिचवाले एवढं पागल आहे आणि आणखी मला म्हणले तू भरून दे म्हणले आम्ही नेऊन टाकता म्हणले मी नेऊन आलो तर चांगलं त्याला कुठं माहिती आहे तेवढं वजन किती जड लागते या बारक्यानं सोडून दिलं आणि इथं बसून आहे की गोट्या खेळायला घरून गोट्या आणा नाहीत काय नाही तर इथं बसून हो गोट्या खेळायला इथं बसून हो का गोट्या आणा नाहीत काय नाही गोट्या खेळल्यावर खेळायला कुठं काय धोंडा टाकायला इथे काय खेळायला आता मला भरून द्यावं लागणार आहे मला म्हणले तू भरून दे म्हणले त्या इथे धोंडे आहेत सगळे भरायचे धोंडे आपण आता धोंडे भरूया पट हो का इथं खेळाले थोका दोघे ना गोट्या खेळालीस 50 म्हणा मी हो का बघा तुम्ही धोंडे बघा आधी तुमच्या वावरात तुम्ही कधी काम केले की नाही आज काम करावं लागतं लय अवघड काम केलं की नाही कसं काम केलं तुम्ही सांगा एकदा उचलून देऊ का उचलता आणखी हो का हे जास्त तुम्हाला वजन जास्त आहे म्हण जरा आणखी घ्या की जरा घ्या आणखी घ्या उचला अरे उचल ना तुला आणि गाईज आपलं काम पूर्ण झालेलं आहे ते तिथलं सगळं टाकून दिलेलं आहे आपण आपल्याला घरला जायचं आणि आईला ताण लागलेलं आहे आपण पाणी आणून देणार आहोत आईला काही दोघंजण माझ्या सगळे आलेत आता आपलं सगळं काम पूर्ण झालं आपल्याला आता घरला जायचं तिथून घेऊ का मला कासव दाखवतो आमचा अरे गेला हो का इथं बघू शकता कासव खाली गेलेला आहे कासव खाली आईसाठी आपण पाणी घेतलेलं आहे आजचा ब्लॉग आपण इथंच थांबूया आणि ब्लॉग कसा वाटला ती सांगा तर बाय